नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा सातपुते. कल्पतरू वेलनेस वाईब या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायग्रेन, ज्याला आयुर्वेदामध्ये अर्धाव भेदक म्हणतात, त्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. मायग्रेनची लक्षणं काय आहेत, त्याची कारणे कोणती आहेत आणि प्लस मायग्रेन कमी करण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो आणि तसंच कोणते पथ्य पाळलं पाहिजे, या सर्व गोष्टी आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. प्रत्येकाला कधी ना कधी तर हेडेक होत राहतं, पण सामान्य हेडेक आणि मायग्रेन यामध्ये खूप फरक आहे. मायग्रेनचं पेन, फ्रिक्वेन्सी, ड्युरेशन हे सामान्य हेडेकपेक्षा खूप जास्त असतं. ॲज पर आयुर्वेदा जेव्हा शरीरामध्ये पित्तदोष वृद्धी होते, तेव्हा वाढलेला पित्तदोष हे वाताची गती अवरोध करतं. त्यामुळे थ्रोबिंग किंवा पल्सेटिंग टाईप हेडेक होतो, ज्याला अर्धावभेदक किंवा मायग्रेन म्हणतात. सगळ्यात पहिला जाणून घ्या की मायग्रेनची कारणे कोणती आहेत. सगळ्यात पहिलं आहे पित्तवर्धक आहारांचं अतिप्रमाणात सेवन करणे, म्हणजे जसे तळलेलं, तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ, मांसाहार यांचं अतिप्रमाणात सेवन करणे, जंक फूड, बेकरी प्रोडक्ट, फास्ट फूड यांचं अतिप्रमाणात सेवन करणे, ज्यामुळे शरीरामध्ये पित्तदोष वृद्धी होते. नेक्स्ट आहे झोपण्याच्या अनियमित वेळा, रात्री जागरण करणे, सकाळी उशिरा उठणे, ह्या अनियमित वेळांचा परिणाम मायग्रेन होतो. नेक्स्ट आहे जेवणाच्या अनियमित वेळा, रात्रीचे जेवण खूप उशिरा घेणे. नेक्स्ट मानसिक ताण, तणाव, चिंता, राग याचा परिणामही आपल्या शरीरावरती पित्तदोष वृद्धी होते आणि मायग्रेनचा त्रास चालू होतो. नेक्स्ट आहे जर शरीरामध्ये मॅग्नेशियमची डेफिशियन्सी असेल तर त्याच्यामुळेही मायग्रेनचा त्रास होतो. तर हे पाहिलं आपण मायग्रेनचे म्हणजे त्याची कारणे कोणकोणती आहेत. तर आता जाणून घेऊया की मायग्रेनचे लक्षणं काय आहेत, कसं ओळखायचं की सामान्य हेडेक आणि मायग्रेन मधला फरक. तर मायग्रेनमध्ये थ्रोबिंग किंवा पल्सेटिंग टाईप हेडेक असतं आणि हेडेक सोबतच नेक पेन आणि शोल्डर पेनही असतं. जास्तीचा प्रकाश सहन होत नाही, जास्तीचा आवाज सहन होत नाही, इरिटेशन वाढतं, चिडचिडं पण वाढलं जातं. प्लस मायग्रेनमध्ये तुम्हाला नॉसिया आणि ओमिटिंग असतं, म्हणजेच मळमळणे, उलटी ह्याचाही त्रास होतो. तर ही पाहिलं आपण मायग्रेनची लक्षणे. आता जाणून घेऊया की घरच्या घरी आपण कोणते सोपे घरगुती उपाय करू शकतो. तर सगळ्यात पहिला रोजच्या आहारामध्ये तुम्हाला गोघृत म्हणजे शुद्ध गाईच्या तुपाचं सेवन करायचं आहे. रोज तुम्ही 1 ते 2 चमचे तुपाचं सेवन करू शकता. गोघृत हे फक्त पित्तदोषच नाही तर वातदोषही बॅलन्स करण्याचं काम करतं. नेक्स्ट आहे जेव्हा शरीरामधलं पित्त वाढतं तेव्हा ॲज पर आयुर्वेदा विरेचन दिलं जातं. तुम्ही घरच्या घरी मृदू विरेचन घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही अविपत्तिकर चूर्ण, त्रिफळा चूर्ण, हरितकी चूर्ण किंवा एरंड तेल याचा उपयोग करू शकता. वरील कुठल्याही एका चूर्णापैकी तुम्ही 1 चूर्ण, 2 चमचे चूर्ण 1 ग्लास गरम पाण्यासोबत घेऊ शकता. आणि जर एरंड तेल घ्यायचं असेल तर 4 ते 5 चमचे एरंड तेल 1 ग्लास गरम पाण्यासोबत घेऊ शकता, ज्यामुळे मृदू विरेचन होऊन जाईल आणि शरीरामध्ये जे काही पित्त आहे, जे काही पित्त दोष आहे ते कमी येईल आणि शरीरातलं पित्त सगळं बाहेर टाकून देण्यासाठी मदत होईल. नेक्स्ट येतं नस्य. ॲज पर आयुर्वेदा ऊर्ध्वचतुर्गत जे आजार आहेत, कान, नाक, डोळे, घसा, जे काही डोके ह्याचे काही आजार आहेत, ह्या सगळ्या व्याधींवरती नस्य ही सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट आहे. आता घरच्या घरी नस्य कसं घ्यायचं तर ते सांगेन मी. तर नस्य घ्यायच्या सगळ्यात पहिला स्नेहन म्हणजेच मसाज करायचे आहे. त्यासाठी तुम्ही तिळतेलाचा उपयोग करू शकता. एका वाटीमध्ये तिळतेल घ्यायचं आहे आणि ते इनडायरेक्ट मेथडने हीट करून घ्यायचं आहे. म्हणजेच एका पातेल्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आहे आणि ती वाटी त्यामध्ये ठेवल्यानंतर तिळतेल इनडायरेक्ट मेथडने गरम होऊन जाईल आणि त्या गरम तिळतेलाने तुम्हाला चेहऱ्यावरती पूर्ण मसाज करून घ्यायचा आहे. 10 ते 15 मिनिट व्यवस्थित मसाज केल्यानंतर ओवा भाजायचा आहे लोखंडी तव्यावरती आणि तो ओवा एका सुती कापडामध्ये व्यवस्थित एक गाठ मारून घ्यायचा आहे, म्हणजे एक पोटली तयार होईल आणि त्या पोटलीने व्यवस्थित तुमच्या चेहऱ्यावरती सेक द्यायचा आहे. म्हणजे स्नेहन आणि स्वेदन हे आपण घरगुती करू शकतो. त्यानंतर तुम्ही नस्यसाठी गोघृत किंवा ब्राह्मी घृतचा उपयोग करू शकता. नस्य घेताना हेडलो पोझिशन असली पाहिजे. उशी तुम्ही खांद्याच्या खाली घ्यायची आहे, त्यामुळे हेडलो पोझिशन येईल आणि गोघृत किंवा ब्राह्मी घृत हे थोडं कोमट करून घ्यायचं आहे आणि 2-2 थेंब हे प्रत्येक नॉस्ट्रिलमध्ये टाकायचं आहे.
तर ह्या प्रकारे तुम्ही घरच्या घरी नस्य घेऊ शकता. नस्य हे कमीत कमी 7 ते 21 दिवस कंटिन्यू घेतलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसून येईल. नेक्स्ट आहे लेपन. तुम्ही जायफळ किंवा चंदन याचा लेप म्हणून उपयोग करू शकता. सहाणे घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून जायफळ किंवा चंदन हे उगाळून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित तुमच्या कपाळावरती लेप करून घ्यायचं आहे. त्यामुळे पित्त कमी येण्यासाठी आणि पेन कमी येण्यासाठीही मदत होईल. तर नेक्स्ट आहारामध्ये तुम्हाला काळ्या मनुक्यांचा समावेश करायचा आहे. 10 ते 12 काळे मनुके हे संध्याकाळच्या दरम्यान भिजू घालायचे आहे आणि रात्री झोपण्याच्या अगोदर ते व्यवस्थित बारीक चावून खायचं आहे आणि त्यासोबत 1 ग्लास गरम दूध प्यायचं आहे. त्यामुळे शरीरातील पित्तदोष कमी येण्यासाठी मदत होईल. तर हे सगळं पाहिलं आपण आहारामधील चेंजेस काय काय करून घ्यायचं आहे, प्लस नस्य कशा प्रकारे घ्यायचं आहे, लेपन कशा प्रकारे करायचं आहे, घरच्या घरी मृदू विरेचन कसं घेतलं पाहिजे, आहारामध्ये गोघृताचा कसा समावेश करून घ्यायचा आहे. जर मॅग्नेशियम डेफिशियन्सीमुळे जर मायग्रेनचा त्रास होत असेल तर तुम्ही आहारामध्ये बदाम, केळी, तीळ सर्व प्रकारच्या डाळींचा समावेश करू शकता, ज्यामुळे जे काही मॅग्नेशियम डेफिशियन्सी आहे ते भरून येण्यासाठी मदत होईल. तर हे सर्व पाहिलं आपण घरच्या घरी मायग्रेनचा त्रास कसा कमी करायचा आहे ह्याबद्दल. जर घरगुती उपाय करूनही जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास कमी होत नसेल तर प्रॉपर कन्सल्टेशन घेणं फार गरजेचं आहे. कारण आयुर्वेदामध्ये खूप सारे ट्रीटमेंट, खूप सारे प्रोसिजर याच्याबद्दल दिलेले आहेत. शिरोअभ्यंग, शिरोबस्ती, शिरोधारा, रक्तमोक्षण, सिरावेद ह्यासारखे खूप साऱ्या प्रोसिजर आहेत. पण त्या प्रोसिजर करण्यासाठी अंडर ऑब्झर्वेशन केलं पाहिजे आणि प्रॉपर कन्सल्टेशन घेणं फार गरजेचं आहे. या ट्रीटमेंट सोबतच पथ्य पाळणंही फार गरजेचं आहे. रात्री जागरण टाळलं पाहिजे, जेवणाची नियमित वेळ पाळलं पाहिजे, संध्याकाळचं जेवण हे संध्याकाळी 7च्या अगोदर झालेलं पाहिजे आणि प्लस जे काही पित्तवर्धक आहार आहेत जसं की तळलेलं, तेलकट, तिखट, मसालेदार, मांसाहार यांचं प्रमाण कमी करायचं आहे. जंक फूड, बेकरी प्रोडक्ट यांचं प्रमाण कमी करायचं आहे. आणि ह्या सर्व पथ्य पाळून जर तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घेत असाल तर मायग्रेनचा त्रास कायमचा तुम्ही घालवू शकता. तर हे पाहिलं आपण मायग्रेनची लक्षणं काय आहेत, त्याची कारणे काय आहेत आणि प्लस मायग्रेनवरती कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो, आयुर्वेदामध्ये कोणकोणते ट्रीटमेंट सांगितले आहेत, त्याच्यामध्ये पथ्य कोणते कोणते पाळले पाहिजेत, ह्या सर्व गोष्टी आज आपण डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत. आणखीन तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.